नमस्ते, मी सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे आमचा चालला आहे नाश्ता आणि लाडू खातो भेंडी चपाती. सो सेपरेट रेसिपी दाखवायला आहे ना जमत नाही, कारण की लाडू आता ते सगळं खातो जे मी शिवसाठी बनवते किंवा जे आमच्यासाठी बनवते. कारण की मी पहिल्यापासूनच त्याला सगळं काही खाण्याची सवय लावली आहे. नाहीतर मग जेव्हा आपण बाहेर जातो किंवा काही कारणानिमित्त आपण घरात नसतो, तर मग बाहेर जे आपण सपोज तो जे काही खात असेल ते बाहेर बनवणं किंवा सोबत नेणं पॉसिबल होत नाही. त्यामुळे मग मी त्याला आधीपासूनच सगळं काही खायची सवय लावलेली आहे. त्यामुळे मग बाहेर जरी गेलं ना तरी काहीच टेन्शन नाही, कारण की बाहेरचं सुद्धा सगळं काही तो खाऊ शकतो. त्यामुळे मग लिटरली तो सगळं काही खातो. आता क्वचित एखाद्या वेळेस मी त्याला पेज दिली तर देते, नाहीतर मग तो चपाती भाजी, वरण भात अशा सगळ्या गोष्टी खातो. काय काय चप्पा नको. लाडूनी यातली भेंडी सगळी खाल्ली आणि चपाती मला देतो. चप्पा नको. भेंडी खातो. भेंडी भेंडी शंपा. चप्पा आहे त्याच्यात. भेंडी शंपा. हे बघ भेंडी. हे बघ इथे भेंडी आहे. यम यम. छान आहे. छान. सो शिवच्या डब्यासाठी मी भेंडी चपाती बनवली होती आणि लाडूने जेव्हा बघितली ना तेव्हाच तो मागत होता. आता वाजलेले आहेत 9. लाडूची आंघोळ झालेली आहे आणि शिवचा टिफिनसुद्धा रेडी आहे. आणि माझे डोळे किती सुजल्यासारखे दिसतात आहे. ॲक्च्युली काय होते ना, 2-3 दिवसापासून मला रात्रीची 4 वाजता जाग येते आणि त्यानंतर मला पुन्हा झोपच येत नाही. काय माहीत असं काय होतं आहे. त्यामुळे माझे डोळे बघा किती असे खूप जास्त पफी झालेले आहेत. लाडू लाडू टाटा कर. बाय बाय. बाय बाय. सो लाडू आहे ना परवा इथे पडला आणि त्याला इथे लागलं. डान्स कर लाडू. आणि हे लाडूचं सगळ्यात फेवरेट सॉन्ग आहे. हे सॉन्ग लावलं ना, लाडू कुठेही असला ना तरी इथे टी व्ही पुढे येऊन उभा राहतो. आणि हे तर रोज सकाळचं म्हणजे ठरलेलं रुटीन आहे की आजी इथे पूजा करायला उभी राहिली की लाडूला पण तिथे वरती जायचंच असतं आणि त्यासाठी मग तो रडायला सुरुवात करतो. आणि जोपर्यंत त्याला उचलून घेणार नाही ना तोपर्यंत तो इथून हालतसुद्धा नाही. रोजचं आहे, म्हणजे अगदी रोजच्या रोज हेच चालू असतं त्याचं. इथे शिवसुद्धा स्कूलला जाण्यासाठी रेडी झाला होता आणि त्यालासुद्धा मी नाश्त्याला भेंडी चपाती दिली होती. सो त्याच्या मूडवर आहे, कधी तो चपाती भाजी खातो आणि कधी सकाळी त्याने दूध प्यायलं होतं, पण पुन्हा मी त्याला चपाती भाजी दिली होती. जर त्याला खायची असली तर तो खातो किंवा मग तो नाही खात. लाडू लाडू रेडी झाला तू स्कूलमध्ये जायला? इकडे बघ. दाखवते दाखवते ना. व्हिडिओ दाखव. अरे व्हिडिओ बनवायच्या आधीच तू म्हणतो व्हिडिओ दाखव. ए तुझा फर्स्ट नंबर आला ना, तुला मेडल भेटलं ना, दाखव ना कसं आहे. मेडल दाखव सगळ्यांना कसं आहे. सो शिवचा ना स्कूलमध्ये फर्स्ट नंबर आला आणि त्याला हे सर्टिफिकेट आणि थांब बाबू मेडल दाखव. हे सोडा. आणि हे मेडल भेटलं. शिव खूप गुड बॉय आहे ना. असं नाही करायचं.
शिवची गाडी आली आहे, सो त्याला मी सोडवायला आली आहे आणि लाडू माझ्या मागे लागलाय. नम्मच नाटकी पोरगा आहे हा. सो माझा आहे उपवास. मी बटाट्याचा जो किस असतो तो भिजायला टाकला आहे. आता मी हे सगळं आवरणार आणि त्यानंतर बनवणार. मार गोळी, मार गोळी मारा. ओ मम्माला गोळी मारतो तू. अरे सो हा एवढा सगळा पसारा पडलाय जो की मला आवरायचा आहे. आता मी हे पटकन आवरून घेते. लाडूनी इतकं त्रास द्यायचं ठरवलंय ना की बास रे बास. लाडू पाण्यात भिजून आला म्हणून त्याचे मी कपडे चेंज केले. तर लाडू दुसऱ्या मिनिटाला रस्त्यावर पोचला आणि तिकडून त्याला घेऊन आले. त्याला आज झोपायचंच नाहीये. इतका पळत राहतो दिवसभर त्याच्या मागे मागे मागे. इतका पळतो. अक्षरशः लाडूने इतका त्रास दिलेला आहे. या मुलाने इतका त्रास दिलेला आहे मला. तर ज्यांना असं वाटतं ना की आपलं मूल चालत नाहीये तर चालेल, थोडे दिवस वाट बघा, चालेल. पण हे असं इतकं त्रास देणारं एकदा चालायला लागलं ना की तुमच्या जीवाला शांतीच नाही अजिबात. त्यामुळे वाट बघा, चालेल. आणि मी तर म्हणते चालत नाहीये ना तर खूप चांगली गोष्ट आहे. एका जागी खेळतंय, बसतंय. पण एकदा की पळायला लागलं ना की मग तुम्हाला इतका त्रास देणार आहे. काय लाडूला झोपायचं सुद्धा नाहीये. लाडू 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 आहे. लाडू बाय कर. बाय 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 कर. किचन वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. काय 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 पाहिजे काय मिक्सर ना बाबा मिक्सर नाही चालू करायचा. हाय भाज्या होतो त्याच्यात. भाज्या आहे. कसा आवाज येतो. अजिबात नाही चालू करायचं मिक्सर. सुद्धा सगळं आवरून झालं. आता हे किती वेळ असं राहील घर सांगता येत नाही. की कितीही आवरलं ना तरी दुसऱ्या मिनिटाला सगळी खेळणी खाली येतात. सगळा पसारा होतो. काय बाहेर जायचं नको ना लाडू. डॅम्बिस अरे डॅम्बिस. तर सगळी कामं आवरल्यानंतर मी हा किस बनवला. मला खिचडी अजिबात आवडत नाही त्यामुळे मग मी हे बनवलं. आणि फायनली लाडू झोपला. लिटरली लाडू झोपायला 1:45 वाजले. सो फायनली लाडू झोपलाय. वाजलेले आहेत 1:45. आता म्हणजे रोज तो फार तर 11:30पर्यंत झोपतो. पण आज अजिबात झोपायला तयार नव्हता. आणि जसं की आधी दाखवलं की शिवचा फर्स्ट नंबर आला स्कूलमध्ये आणि त्याला याच वर्षी प्ले ग्रुपमध्ये घातलेला आहे. आणि माझी फार तर त्याच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की त्याने स्कूलमध्ये जावं आणि बसावं. आणखी लाडू आणि शिव दोघेही लहानपणापासून आहे ना खूप म्हणजे इतके मस्तीखोर आहेत. अजिबात एके ठिकाणी बसणार नाही आणि सतत त्यांना मस्ती हवी आहे.
सो माझी फक्त एवढीच अपेक्षा होती की त्याने रोज स्कूलमध्ये जावं आणि एका ठिकाणी बसावं, सगळ्यांचं ऐकावं. पण शिव स्कूलमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करतो, मग ते गेम्स असू दे, डान्स असू दे. आता त्याला गॅदरिंगमध्ये सुद्धा घेतलेलं आहे, त्याने सोलो डान्समध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे आणि गेममध्ये तो फर्स्ट आला आहे. सो हे मेडल त्याला मिळालेलं आहे फर्स्ट नंबरसाठी, प्लस त्याला सर्टिफिकेट मिळालं आहे. आणि हे शिवच्या लाईफमधलं सगळ्यात पहिलं बक्षीस आहे जे की त्याला मिळालेलं आहे. मूल जिंको किंवा न जिंको, पण त्याने प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करावं, त्याला सगळ्या गोष्टींची सवय व्हावी हीच अपेक्षा आपण त्याच्याकडनं करतो. पण जर का त्याला त्या पुढे जाऊन प्राईज मिळालं तर मग तर खूपच चांगली गोष्ट आहे. सो मी अजिबात अपेक्षा करत नाही शिवकडनं की त्याने प्राईज मिळवावं, पण त्याने प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करावं अशी माझी खरंच इच्छा असते. आता हे खूप दिवसांपासून मला तुम्हाला दाखवायचं होतं, पण व्लॉग बनवणं पॉसिबलच होत नव्हतं, कारण की आता लाडू इतका त्रास देतो, त्याला चालता येते, तो आता सरळ रस्त्याला जातो, त्यामुळे मग त्याच्यावर खूप लक्ष ठेवावं लागतं. त्यामुळे बरेच दिवसापासून व्लॉग बनवणं पॉसिबलच होत नाही आहे. बट मी खूप प्रयत्न करते की आत्ता मी व्लॉग्स बनवेल. शिव असं इकडे बघ. सो सोलो डान्ससाठी आहे ना घरीच पॅरेंट्सने प्रॅक्टिस घ्यायची आहे आणि इथे मी शिवला प्रॅक्टिस करायला सांगत होते आणि तो ऐकतच नाही, तो त्याच्या मनाने स्टेप करतो. आणि उद्या तर त्याचा परफॉर्मन्स आहे. आता उद्या शाळेत गेल्यावर तो काय करणार आहे त्याचंच त्याला माहिती आहे. बट माझं काम आहे त्याच्याकडनं प्रॅक्टिस करून घेणं, जे की मी करते आहे. आणि डान्स करण्यापेक्षा जास्त लक्ष तर त्याचं ऊस खाण्यामध्ये होतं. सो जस्ट एक फन म्हणून डान्समध्ये मी त्याला पार्टिसिपेट करायला लावलं आहे, कारण की त्याला डान्स इतका आवडतो. आणि फर्स्ट त्याला गॅदरिंगमध्ये नव्हतं घेतलं, कारण की तो कुठल्याच स्टेप करेल की नाही ह्या मिसलासुद्धा गॅरंटी नव्हती. त्यामुळे मग मी त्याला सोलो डान्समध्ये परफॉर्म करायला सांगितलं, कारण की घरी येऊन तो मला म्हणत होता की मिसने मला डान्समध्ये नाही घेतलं, म्हणून मग मी त्याचं सोलो डान्ससाठी नाव दिलं होतं. पण त्यानंतर मिसचा फोन आला की बाकी सगळ्या मुलांचं बघून तो खूप छान डान्स करतो आहे, सगळं ऐकतो आहे, त्यामुळे मग त्याला गॅदरिंगमध्ये त्याचं नाव द्या. मग मी त्याचं गॅदरिंगमध्ये सुद्धा नाव दिलं. सो आता सोलो पण करायचं आहे आणि त्याला गॅदरिंगमध्ये पण परफॉर्मन्स करायचा आहे. तर सोलो तर उद्याच आहे, गॅदरिंग नंतर आहे. कोणता? लुंगी डान्स. लुंगी घालणार, गॉगल लावणार है ना. मस्त करशील ना नक्की. सो हा व्हिडिओ इथेच एंड करते. जाता जाता सबस्क्राईब करा.